कळलं. कार्याकारण कर्तृत्वे हेतु प्रकृती उच्यते पुरुषसुख दुःखानां भोक्तृत्वे हेतु. आता दुसऱ्या प्रकाराने एक प्रकाराने सांगतात. पहिले 4 प्रकार सांगितले. क्षेत्र, ज्ञान, अज्ञान, पुढे ज्ञेय. आता 2 प्रकाराने सांगतात. प्रकृती आणि अशी 2 तत्व मांडलेली आहे. सांख्य दर्शनामध्ये 2 तत्व आहे. वेदांत शास्त्रामध्ये एकच ब्रह्म आहे. त्याच्यापासून सृष्टी कशी झाली त्याच्याकरता हा विचार आहे. तत्वविचार समजणार. तेव्हा प्रकृती मात्र सगळं करते आणि हा बाबा नुसतं आपला असतो, काही करीत नाही. काही बरं का, निरुपयोगी आहे ना. एखाद्याला 2-4 पोरं असले म्हणजे 2-3 उद्योगी जातात. एक म्हणजे काही नाही, शाळेतही जात नाही, उद्योगही करत नाही. बरं, नाही ते धंदे केल्याशिवाय राहत नाही. त्याप्रमाणे पुरुष कसा आहे, प्रसंग स्वरूपाचा आहे, एकरस आहे. ज्याला वेदांतामध्ये त्याला ब्रह्म म्हणतात, सांख्य दर्शनामध्ये त्याला पुरुष म्हणतात. पुरुष आहे तिथे पुरुष आहे. त्याच्या तुमच्या 13-15 प्रकरणामध्ये जास्त विचार केला. उत्तम पुरुष आणि उत्तम पुरुषस्त्वन्य. त्याला पुरुष काय म्हणायचं? पुरुष आहे तिथे पुरुष आहे. मग त्याला पुरुष असं म्हणत असतात. आहे पण झोपलेला मनुष्य कुठं ज्ञात होत असतो का? स्वतःलाही ज्ञात होत नाही, अन्यालाही काय होत नाही. आपण झोपल्यावर आपल्याला आपण झोपलेल्यावर कळते का जागा झाल्यावर कळते? 2 तास झोपलो होतो, झोपेत कळते का जागा झाल्यावर? आहे का नाही? कोणी एखादा विद्यार्थी 10 मिनिटाकरता झोपण्याकरता जातो, परीक्षा बरोबर 7ला असते. म्हटलं 7ला आपण जाऊ तिथं, 10 मिनिटाकरता झोपतो, परीक्षा संपून जाते तरी झोपून. आणि मग पुन्हा घड्याळीकडे पाहत होतो, पण आपण इतके वेळ झोपलो होतो का? पुरुष शब्दाचा विग्रह सांगितला. तेव्हा त्याच्यामध्ये क्षरपुरुष, अक्षरपुरुष, पुढे उत्तम पुरुष असे प्रकार केलेले आहे. त्याप्रमाणे इथे उत्तम पुरुष म्हणजेच पुरुष. आणि सर्व क्रिया कोणाची आहे? सगळे जग कोणाचं कार्य आहे? प्रकृतीचं कार्य आहे. आता म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये आहे का, इंद्रियाच्या द्वारा कार्य होत असते. त्याचप्रमाणे कार्य म्हटलं की त्याला कारणाची काय असते? आवश्यकता असते. बिना कारणाशिवाय कार्याची शुद्धी होऊ शकत. एखादा मनुष्य म्हणला मी कारण मानत नाही, मग कार्य कुणातून निर्माण झालं नाही का? काहीतरी अभावातून कुठे भाव उत्पन्न होत असतो का? अभाव कोणालाच उपादान कारण होत नाही. आहे. मग कार्य ज्या अर्थी आहे त्या अर्थी कारण काय केलं पाहिजे? म्हणजे सर्व कोण आहेत? प्रकृती झालेली आहे. कार्य कारण कर्तृत्व हे जो प्रकृती. कार्य म्हणजे काय, करण म्हणजे काय आणि कर्तृत्व म्हणजे काय, त्याचा खुलासेवर पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी ओव्यामध्ये केलेला आहे. याला हेतू कोण आहे? तर प्रकृती हेतू आहे. आणि सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतू उच्यते. म्हणजे जे काही कार्य होत असते सत्वगुणापासून, रजोगुणापासून, तमोगुणापासून, तमोगुणापासून झालेलं असेल त्याला दुःखाला कारणीभूत होतात. सत्वगुणापासून झालं असेल तर सुखाला काय होतं? आणि रजोगुण असताना मध्यंतरी तुमचा तर सुखालाही कारणीभूत आहे आणि कशाला कारणीभूत आहे? दुःख आहे. केवळ परमार्थ म्हणजे सुखाला कारणीभूत. सुख आणि दुःख हे संसाराचं स्वरूप आहे. आणि निषिद्ध कर्म केलं असेल तर केवळ दुःखाला काय कारणीभूत आहे.
असे 3 विभाग केले आहे. ऊर्ध्वं गच्छति, मध्ये तिष्ठन्ति, जगन्य गुणवृत्तीचं, अधो गच्छन्ति तामसः. पुढे आहे की 14व्या अध्यायामध्ये विचार केलेला आहे बघा. तेव्हा पुरुषच सुख दुःखानं आणि भोक्तृत्वे दुरुच्यते. महासुख दुःखाचा भोग प्रकृतीच्या गुणाच्या द्वारा आहे. ज्या गुणाचा उत्कर्ष असेल त्या गुणाप्रमाणे त्याला सुखाची आणि दुःखाची काय होते, प्राप्ती होते. इच्छा आणि बुद्धी घडवी अहंकारीशी आधी, मग लावी ते वेदी कारणाच्या. तेव्हा कोणची इच्छा होण्याकरता त्याचं केंद्र कोण असते, हे 2-3 आहे त्याला. आणि सांगत असतात मनबुद्धी आणि अहंकार. इच्छा आणि बुद्धी 4 चतुष्ट आहे. अंतःकरणाचेच प्रकार आहे. त्याच्यामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि मन कोणाला म्हणावं, बुद्धी कोणाला म्हणावं. संकल्प विकल्प करत असेल त्याला काय म्हणायचं, एकच वृत्ती. निश्चय करीत असेल तर, अभिनिवेश घेत असेल तर, आणि चिंतन करीत असेल तर. अंतःकरण भिन्न भिन्न आहे का एकच आहे? एकच पुरुष असतो. त्याला वैद्यभावाचे ना पकवाजी होते, गायकी होते, पुन्हा कीर्तनकारक होते, प्रवचनकारी होते, आणि शिक्षकही होते. उत्कृष्ट पकवाज आहे. एका वेळेला 21 राग म्हणायचे की कारण असले म्हणजे ते भूप आहे, मालकंस आहे, बरोबर असे स्वर दाखवायचे. आणि ते विणांतन पकवाजच आहे. इतर लोक पोरांना भजनामध्ये पकवाज लावायचा, ठोकून ठोकून हैराण तरी पकवाज लागेल. मग ते पांडुरंग बाबा एक पकवाज इकडे 1-2 ठोके बरं घेऊन जा. त्याचं नाव होतं मृदंग महर्षी होता, रंगाचा. म्हणून हे सगळे. आणि तेव्हा इच्छा आणि बुद्धी घडवी अहंकारीची आधी, मग लावे ती वेदी कारणाच्या. कोणतीही अगोदर इच्छा होत असते, त्याचं केंद्र बुद्धी असते, अहंकाराची आधी, आणि त्या लावे ती वेदी कारणाच्या. असं आहे. कोणतंही कारण म्हणा प्राप्त करून घेण्याकरता अगोदर कारण असतं. त्याच्याकरता अगोदर इच्छा असते, अहंकार असतो, त्याच्याद्वारा आणि कार्य होत असते. त्या लावीची एकाएकी कार्य होत असते की मनामध्ये इच्छा उत्पन्न व्हावी लागते. मनात जरी इच्छा उत्पन्न असेल तर मग कार्यामध्ये अस्तित्व सिद्ध होईल का? अगोदर काहीतरी इच्छा काय केली पाहिजे. आधी मनोनी उठी, मग देवाच्या दिठी. मग अगोदर नाही आपण गोष्ट ऐकली आहे. एखाद्या मनात नसलं म्हणजे एखादा कामगार मनुष्य म्हणा, शिष्य म्हणा, मालक तुला काम सांगतो, जा गोविंदरावला बोलावून आण, रावसाहेबाला. याच्या मनात जाणं नाही. कोणाच्या मनात म्हणजे एवढ्या सकाळी उठत असतात का रे? अरे आपल्यासारखे झोपडत नाही. सकाळी उठल्याशिवाय राहत नाही. जागी त्यांना बोलावणार बा म्हणायला लागले. कुत्रा असेल तर तिथे याच्या मनात काय नाही, जाणं नाही. आणि एखाद्या वेळा नाही एखादं स्वामी महाराज, मंगळ स्वामी महाराज सांगायचे बघा, काही काम करायचं असलं तर म्हटलं महाराज इच्छा कशी, आज्ञा कशी मोडून जाणं नाही ना. आणि जेवायला जायचं असलं तर आज्ञा कशी मोडू. एकाची इच्छा आहे आणि एकाची काय नाही. मनाचा धर्म आहे. इच्छा आहे. तुम्हाला गेला की क्षेत्राच्या ह्याच्यामध्ये इच्छा घेतलेली आहे. महाबोधान्य अहंकार बुद्धिर व्यक्त इंद्रियानी दशीकंच पंच इच्छा. पदार्थाला पाहिल्यानंतर ते हवेची अशी वृत्ती होत असते, तिला काय म्हणायचं, इच्छा. मनाचा हा काय धर्म आहे. मग त्याच्यापासून आणि कार्याची उत्पत्ती होत असते.
तेचे कारण टकावया सूत्रधरणे गोवाया तया नाव धनंजया कार्यपैका. त्याची अगोदर कारण नंतर मग त्याचे कारण टकाव्या ते कार्य मिळण्याकरता कारण सूत्र. त्याचे कारण टकावं म्हणजे अगोदर कारण आणि ते कारणापासून पुढे सूत्रधरणे उपाय. कारणाचाच रूपांतर पुढे कार्यामध्ये होत असते. रूढ अर्थ लावायचा त्या ठिकाणी आहे ना. काय घेतलं त्याचे सूत्रधरणे उपाय आणि तया नाव धनंजया कार्यपैका. पुढे कारणाचंच रूपांतर कशामध्ये होत असते? कार्यामध्ये होत असते. जे काही कारण असेल त्यानुरूप इंद्रियाकडून काय कार्य होत असते. कारणाला अनुसरून इंद्रिय आपापले काय करतात? कार्य करत असतात. आपण जेवायला बसलेलो आहोत तेव्हा अगोदर इच्छा होत असते. जरी इच्छा कार्य त्यानुरूप कार्याला काय होते? सुरुवात होते. जेवणात सुरुवात. मग अगोदर लाडू खायचा का भात खायचा? अगोदर त्याच्यामध्ये खाण्याची इच्छा लाडूच असते. पण लोक आधाचे म्हणतील. मग क्रम असतो त्याला काय असतो. अगोदर काय खायचं असते आणि नंतर मग दुसरा पदार्थ काय असेल तो हे घ्यावं लागतं. हा क्रम कोणाला आहे? माणसाला आहे. ज्याला काही समज आहे ना त्यांना काय. लहान मुलाला काही नाही, वाढलं की खायला सुरुवात. त्याला कार्य असं म्हणत असतात. कार्याला कारणाची काय असते? आवश्यकता असते. कारणाकडून जे केले जात असते त्याला काय म्हणायचं? कार्य. तांदूळ कारण आहे आणि भात कोण आहे? दोन रूपांतर घ्यायचं आपण. तया नाव धनंजया कार्यपैका. त्याला कार्य असं म्हणत असतात. आणि इच्छा मदाच्या गावी लागली मनाचे उठवी ते इंद्रिय राहटावी ते कर्तृत्व. इच्छा मदाच्या गावी लागली मनाचे उठवी म्हणून ती इच्छा आणि मनाला जागा करत असते. म्हणजे मनामधून ती इच्छा काय होते? असं आहे. कारण माणसाची जी काही क्रिया होत असते त्याला कोणीतरी एखादा गाडी आहे त्याच्याकडून सगळं कार्य होत असते. म्हणजे एकदम गाडी जात असते एका ड्रायव्हर ते अगोदर असं करतो आणि मग पुढे वेगाने ती गाडी काय होत असते. इच्छा मनाच्या गावी लागली मनाते उठवी. ती इच्छा मनाला चेतना करत असते आणि मग मनामध्ये आल्यानंतर कार्याला काय होते? सुरुवात होते. इंद्रिय राहटावी. एकाएकी इंद्रिय काम करत असतात. त्याला मनाची प्रेरणा असावी लागते. एकाएकी इंद्रिय काम करत असतात. इंद्रियाकडून काम करून घेणारा कोणीतरी आणखी चेतन पुरुष असला नाही का. भरागवी काय ते इंद्रियात राहटावी. त्याला कर्तृत्व असं म्हणत होता. कर्ता कर्म आणि पुढे कारण कार्य त्रिपुटी असते. त्रिपुटीचं सहाय्य कसं? कोणते? ज्ञाता ज्ञान ज्ञेय, कर्ता कर्म करण, भोगता भोग्य भोग, ज्ञाता ज्ञान. त्रिपुटीशिवाय कोणताही व्यवहार होऊ शकत म्हणून त्रिपुटी असावी लागेल. दिसायला जरी आपल्याला दोन असलं तरी त्रिपुटी काय करायला लागते आहे ना. तुम्हाला त्रिपुटीचा विचार पुढे 18व्या अध्यायामध्ये ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता त्रिविधा करणम कर्म करते ते किती विधा करताच कर्मात. मग एकदा ज्ञान झालं म्हणजे क्रियेला काय होते? मग सुरुवात पुढे 18व्या अध्यायामध्ये भगवंताने हा विषय आणि चांगल्या प्रकारे सांगितला. मग 3 प्रकारचा ज्ञाता, 3 प्रकारचा कर्ता, 3 प्रकारचं कर्म पुढे नाही. 3 त्या सत्वगुण पुढे, रजोगुण पुढे, तमोगुण असे 3
तर 18व्या अध्यायामध्ये अधिक विचार बघून त्यांनी केला आहे. म्हणून त्यांनी जाणा कार्य कर्तृत्व कारण आणि प्रकृती मूळ राहणार. मग या सर्वाला मूळ कारण कोण आहे? म्हणून तिने जाणा कर्म कर्म कर्ता आणि कर्तृत्व या तिलाही कोण कारण आहे? कार्य कर्तृत्व कारण. कार्य त्याला असलेलं कारण, तद्वारा होणारी क्रिया, याला कोण कारण आहे? प्रकृतीमुळे राहणार पुरुष नाही. कोण? सर्व क्रिया ही कोणाची आहे? प्रकृती क्रियमाण आणि मुळे कर्मणी अहंकार विमुणात्मा. म्हणून तिने जाणा कार्य कर्तृत्व कारण प्रकृतीमुळे राहणार सिद्धाचा म्हणे. तेव्हा याला मूळ कारण कोण आहे? ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी पुरुषाच्या ठिकाणी याचा काहीही संबंध नाही. तो असंग स्वरूपाचा आहे. मग याला मूळ कारण कोण आहे? ते प्रकृती मूळ कारण आहे. असं कोण म्हणायला लागले? हे राहणं सिद्धाचा म्हणजे सिद्ध पुरुष असतात ना. तेव्हा सिद्ध पुरुषांचा राजा कोण आहे? मग ज्ञानीपुरुष आहे. ज्ञानीपुरुषाचा राजा कोण आहे? ज्ञानियांचा राजा आणि गुरु. नुसतेच राजा आहे का गुरु आहे? ज्ञानीपुरुषाचा सर्वांचा गुरु कोण आहे? ज्ञानेश्वर महाराज. सगळ्यांचा राजाही कोण आहे? ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणजे सार्वभौम राजा. तिने आणून टाकले त्याच्यामध्ये आणि वैभव आहे आळंदीचा. जरी इथं ज्ञानेश्वर महाराज नसते तर केळगाव जसं आहे तसं आळंदी राहिली. लोकांनी विचारलं असतं गाव कोणतं आहे? मग सगळं वैभव कोणाचं आहे? ज्ञानेश्वर महाराजांना. मग सिद्ध पुरुष असतात ना. बरं, ज्यांना ब्रह्म साक्षात्कार झालेला आहे त्याला सिद्ध पुरुष असं म्हणजे मानावं लागत असते. त्याच्यामध्ये सिद्धामध्ये काही प्रकार आहे. लावायच्या झाले तर गजानन महाराज सुद्धा काय होते? म्हणजे शिर्डीचे साईबाबा कोण होते? सिद्ध पुरुष होते. सिद्ध त्याच्यामध्ये काही प्रकार आहे सिद्ध पुरुषामध्ये. आणि त्यांची वाणी ही आशीर्वादात्मक असते. एखादा सिद्ध पुरुषाने एखादा आशीर्वाद दिला तर तो सिद्ध महाराज. ते ज्ञानेश्वर महाराज होते ना, त्यांचे वडील विठ्ठलपंत मंडळीला न विचारताना संन्यास घेतला होता. कारण संन्यास घेण्याच्या पूर्वी जर गृहस्थाश्रमी असेल तर अगोदर मंडळीची काय घ्यावी लागते. तिची आज्ञा जर दिली तर मग संन्यास घ्यायचा असा विधी आहे. मग ज्ञानेश्वर महाराज आपलं जे बराचसा इतिहास तुम्हाला माहिती आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र. त्यांची जे मंडळी होती आणि तिची जे सिद्ध पुरुषाची काय पडली गाठ. मग तिने आपलं सगळं दुःख सांगितलं. म्हटलं आपला अलीकडचा शिष्य आहे हाच असला पाहिजे. कोण? ज्ञानेश्वर महाराजाचे. म्हणजे आले चौकशी करायला लागले. चौकशीच्या अंती कळून चुकलं. आता अगोदर काय स्वीकारलेलं आहे? संन्यास. आणि आता काय घेण्याकरता सांगितलं? काय आरुढ पद्धत म्हणतं काय व्हायचं? आज्ञा कोणाची आहे? म्हणजे काय नाही. जा म्हणायला लागले गृहस्थाश्रम काय कर असा इतिहास आहे. मग आज्ञा कोणाची आहे? ती सिद्ध पुरुषाची आज्ञा आहे. ते काय नाही. त्याला विधी स्वतःला बाधा करू शकत. ते विधी काही नाही. तात्पर्य कशा करता सांगा. भगवान श्रीकृष्ण हे केवळ वक्तेच आहे का सिद्ध पुरुष आहे? जे मनामध्ये कामना करेल ते पूर्ण करण्याची शक्ती हा अवतारच आहे.
बाकीचे जरी 10 अवतार झाले, राम अवतार झाले, तरी सर्व अवताराची उणीव कृष्ण अवताराने काय केलेली आहे, भरून काढलेली आहे. गोरक्षण कुठं राम अवतारात आहे का? तिथं कुठं राजाचा पोरगा कुठं गाई राखत असतो का? तो काय गरीबाच्या पोराबरोबर खेळतो का? आणि ते परमात्मा गवळीयाची ताक पिरी, काय पोरे चांगले, शेंगुडाला तर कपड्याने उचलत नव्हते, हाताने चालले. असे लहान लहान पोरं त्यांच्यासोबत कोण खेळतो? परमात्मा. अरे हा अवतारच काय खेळ? राम अवतारात कुठं खेळ खेळले होते का परमात्मा? या अवतारामध्ये काय आहे? तिथे सिद्धाचा म्हणजे दृष्टांत आहे. म्हणून काय सिद्धाचा म्हणजे ती समूह आहे, प्रकृती कर्मरूप होय. म्हणून तिन्ही प्रकारामध्ये प्रकृती कर्मरूप झालेली आहे. पुरुषाचा काही संबंध नाही. तरी जया गुणा वाढेत राहे आणि त्याची सारखी ज्या गुणाचा आणखी उत्कर्ष रजस्तमश्चाय भूय तमश्चैवं रजस्तथा रजस्तम तमश्चैव तद. एकच पुरुष असतो, 3 प्रकारचे प्रभाव. कल्पना करा, एखाद्या मनुष्य आहे, पूजा करते, ध्यान करत बसलाय, कोणता गुण? ध्यान करीत बसला, सत्वगुण. सत्सात संजय येते, तितक्यामध्ये टोल वाजला. रोज 7 वाजता काय केलं असे, चहा केलं असे. टोल वाजल्यावर वृत्तीमध्ये कोण आलं तर ध्यान आलं का आता चहा आला? कोणता गुण? चहा आणायला काय लागला? मंडळीला उशीर लागला. आणि पुन्हा आणखी घाबरली ती. आणि चहा घेऊन येणारी बशी होती, धुतलीच नव्हती बघा. खरकट्याच बशीमध्ये काय आणला? अगोदरच वेळ लागला होता म्हणून तापलेला होता. आणि पुन्हा चहा पिणार तर बशी कशी आहे? मग काय राग जोरात आला. मग तिथे चंदनाचं खोड होतं बघा, धरून धरून कोणता गुण? व्यक्ती एकच, पण गुण किती आहे? प्रत्येक गुणाचं काय आहे? समस्त ज्ञानजमिती मोहनम सर्व देहिना प्रमाद आळस निद्राभि तन्निबध्नाति रजोरागात्मकं विद्धि तृष्णा संगत तन्निबध्नाति कौन्तेय कर्म. नाही का? सत्वम निर्मलत्वात. ज्या वेळेला जो गुण जसा वेळेला होईल त्याप्रमाणे इंद्रियांच्याकडून काय होत असतात? क्रिया होत असतात. जया गुणाची वाढी तळे त्याची सारखी. सत्वगुणे अधिष्ठिते तर सत्कर्म म्हणायचे. कोणतं कर्म? कोणाच्या गुणाच्या द्वारे? तर सत्कर्म बनावे. रजोगुण उभय मध्यम ते. रजोगुणाच्या उत्कर्षामध्ये जे कर्म होत असेल त्याला मध्यम कर्म असं म्हणतात. जे का केवळ तमे आणि होती जी कर्मे निषिद्ध अधमे जाणते. म्हणून तमगुणाच्या उत्कर्षामध्ये निषिद्ध कर्म. कर्माचे 2 प्रकार आहे, विहित आणि मग नाही का? विहित कर्म सत्वगुण आणि निषिद्ध कर्म त्याच्यामध्ये अज्ञान असते ना. निषिद्ध कर्मामध्ये काय आहे? तम म्हणजे अज्ञान. अज्ञानामध्ये कोणती योग्य क्रिया होत असते का? एखादा हात असली, सगळा अंधार असला, अंधारा जर बाहेरून लगी उकडून आला, खोलीत जायचं असते, आपली खोली सोडून देऊन दुसऱ्याच्याच खोलीत जाईल. हे खोल तुमची नाही. म्हटलं कसं काय आला तुम्ही? त्याला कोणता गुण म्हणायचा? केवळ अज्ञान म्हणजे त्याला तमगुण म्हणायचा. नमस्त ज्ञानजम विद्धी. म्हणजे आपला परिणाम केल्याशिवाय मग एक 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 गुण केवळ तमे होती जी कर्मे निषिद्ध अधमे अधम कर्म ज्याला म्हणतात जाणते
ऐसे स्वतःच ते कर्म प्रकृतीस्थ होते, तयापासून निर्मळाचे सुख दुःख. ऐसे स्वतःच ते सत आणि असत कर्म प्रकृतीस्थ होते. म्हणून कर्म या तिन्ही गुणाला कोण आश्रय आहे? हे तिन्ही गुण म्हणजे 3 गुण म्हणजेच प्रकृती. प्रकृती म्हणजे 3 गुणाहून प्रकृती वेगळी नाही, आणि प्रकृतीहून 3 गुण काय नाही. सत आणि जे का केवळ तमे आणि होती जे कर्मे निषिद्ध अधमे. अधम कर्म, एखाद्या माणसाने काही कर्म केलं मग त्याला काय म्हणत, असं उत्कृष्ट कर्म करतो, एखादा मध्यम कर्म करतो आणि एखादा अधम करतो. हो म्हणले, काय या माणसाला म्हणावं, अधम मनुष्य आहे म्हणतो. काय मनुष्य आहे? जे करू नये करतो त्याला कोणता पुरुष म्हणतात? मला काही लाज वाटायला पाहिजे होती आमका काय. तर अधम कर्म असं जे निंदेला पात्र करणारं कर्म असते त्याला काय म्हणायचं? ज्या क्रियेच्या योगाने काय होते, आता त्या तुमच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि याच्यामध्ये पार्टी सोहळ्यामध्ये चोरी करणारी लोक असतात ना, काय अमके धमके. माझ्या चोऱ्या झाल्या, चोर काय होईना सापडेना. 2-4 पालामध्ये काय झाल्या, चोर काय होईना. आणि बरं एकदा चोर काय झाला, सापडला. मग ज्याच्या पालात चोरी केली होती तो तर हाणतोच. पण ज्यांच्या पालात चोरी नाही केली, आमच्या घरी पालात चोरी यांनीच केली असली पाहिजे. प्रत्येकाने हात भरून हात काय घेतले, त्याच्यात त्याची आई उभी होती. कोणाची आई? हाणलं त्याला तशी काय. ते म्हणले, हो माझ्या मुलाला काय करू नका, मारू नका. म्हणले, बाई मोठी आनंदाची गोष्ट केली, असल्या प्रकारच्या पोराला जन्म दिला म्हणून उपकार केले. आईलाही दूषण, कोणाला दूषण कोणता नाही का. वारकऱ्याच्या पोरात जाऊन चोरी करणे, त्या माणसाला काय म्हणणार तुम्ही? भाग्यवान माणूस. अधम कृत्य म्हणतात. मनुष्य देहाला ते शोभू शकत असं. असंते दुःख उपजे सत्कर्मी सुख उपजे, त्या द्वयीचा बोली जे भाव पुरुष. म्हणून असंती दुःख उपजे सत्कर्मी. असत्कर्मापासून म्हणजे निषिद्ध कर्मापासून दुःख होतं, सत्कर्मापासून सुख होत असतं. या दोहीचाही बोलीचे भोग. आणि याचा भोग कोणाला होतो? क्रिया आहे प्रकृतीची. आणि दुःख कोणाला होतं? पुढे थोडा संघ केला, काय केला, हे भोगणं काय झालं. भोग पुरुषा सुख देखे जवारी निपजती साचवकारी, तेव्हा प्रकृती उद्यम करी भरुष भोगी. मग हे सर्व क्रिया, त्या प्रकृतीची क्रिया, त्या क्रियेपासून उत्तम मध्यम अशी प्रकृतीच्या द्वारा सुख आणि दुःख जोपर्यंत होत नाही तोपर्यंत क्रिया ही चालूच राहते. निपजती साचवकारी, तेव्हा प्रकृती उद्यम करी आणि पुरुष भोगे. तोपर्यंत नाही का कोण उद्योग करत असतो? प्रकृती. आणि पुढे भोग कोण घेत असतो? हे उलट आहे बघा. हे व्यवहार दशेमध्ये काय, पुरुष कमावतो आणि प्रकृती काय करते? पुरुष काय करतो? महिनाभर आणखी काय नोकरी म्हणा, काम म्हणा करतो, आणि त्याचा मोबदला काय मिळतो? 30,000, 40,000 पैसा. तोपर्यंत त्याला काम करावं लागतं आणि मग त्याचा मोबदला पैशाच्या रूपामध्ये मिळतो. मग घरी आल्यानंतर तो पैसा असतो. कोणत्याही क्रियेला कशाची गरज आहे?
मग हा करत असतो का मंडळीजवळ येत असतो? मग मंडळी सगळा व्यवहार करत असते. कोण करत असते? ज्ञानेश्वर महाराजांचे चित्र या ठिकाणी रंगवलेलं आहे. सुखदुःखे जबाबदारी निपजती साचोकारी. जोपर्यंत सुख आणि दुःख उत्पन्न होत नाही तोपर्यंत क्रिया कोण करते? प्रकृती करते. आणि भोग कोणाला होतं? पुरुषाला होतं. सुखदुःखे नाही ना, प्रकृती पुरुषाची कुळवाडी सांगता संगडी आंबोली या जोडी आणि आंबोला काय. व्यवहाराच्या विरुद्ध आपल्याला दिसून येते. प्रकृती पुरुषाची कुळवाडी म्हणलं, या प्रकृती आणि पुरुषाचा व्यवहार कसा आहे? म्हणलं विसंगत स्वरूपात आहे. कशा स्वरूपात आहे? सांगता संगडी म्हणजे विसंगत स्वरूपात आहे. व्यवहारामध्ये मनुष्य काय करतो? कमावतो. आणि बाई सर्व त्याचा काय करते? व्यवहारामध्ये नाही का? जोडपं असताना मग सगळ्या घरातला व्यवहार कोण पाहते? बाई. विना पैशाशिवाय चालते का? मग आलेला पगार सगळा पुरुष काय कोणाच्या हाती स्वाधीन करतो? मग तिला काय जे करायचं आहे ते. हा झाला व्यवहार. पण हे वेगळंच आहे बघा. म्हटलं हे कसं आहे ते? तर आंबोली या आंबोली नाही, कुळवाडी सांगता संगडी आंबोली जोडी आणि आंबोला काय. आंबोली म्हणजे ती बाई काय करते? पैसा कमवून आणते. काय करे ना, आपला स्वयंपाक रांधत असतो, नाही तर मुलं खेळत असतो, काय करत असतो. उद्योग कोण करते? बाई. आणि आपल्या मुलं बाळा काय करतो? सांभाळत असतो. ज्ञानेश्वर आंबोली जोडी आणि आंबोला खाय. जोडी म्हणजे व्यवहार कोण करते? आंबोली म्हणजे मिसेस. आणि आंबोला काय म्हणजे मिस्टर. आंबोला आंबोली संगती नासोई आणि ती आंबोली जगवी. पुढचा धर्म आणखी ज्ञानेश्वर महाराज सांगतात, यांचा काही संबंध येत नाही तरी पण सुद्धा आंबोली जगवी. हे जगत हे कोणाचं कार्य आहे? माया काय. ब्रह्मापासून पुढे जगत होत असते का? जगत विचारामध्ये माया मानावी लागते. मग सगळं जगत हे कोणाचं कार्य आहे? आंबोली जगवी शोध आहे का? तेव्हा आंबोली कसं जगत उत्पन्न करते ते तुम्ही काय करत आहे का? पुरुष प्रकृती सोयी भंगते प्रकृतीच्या अनुगुणान कारणं गुणसंगोष्य शुद्ध सद्योनी. प्रकृती पुरुष सोयी भंगते प्रकृतीच्या अनुगुणान. पुरुषाच म्हणजे पुरुष असत. प्रकृतीचा असलेला जो पुरुष ना परमात्मा भंगते प्रकृतीच्या अनुगुणान. प्रकृतीच्या ठिकाणी असलेले गुण, त्या गुणाचं कार्य याचा भोग कोण घेत असतो? परमात्मा. आहे का? गुणापासून होणाऱ्या सर्व क्रिया कोणाच्या आहे? प्रकृतीचा आहे. आणि त्याच्यापासून होणारं सुख आणि दुःख कोणाला आहे? पुरुषाला. कारण गुणसंग असे सुद्धा सद्योनी जन्म. आपल्याला जे काही असत वगैरे आणि जन्म होत असते याला कारण कोण आहे? ते प्रकृती. प्रकृती आहे का? प्रकृतीच्या ठिकाणी 3 गुण आहे. 3 गुणाच्या ऊर्ध्वं गच्छति सत्त्वस्था मध्ये जगन्य गुणवृत्तीचा आदौ गच्छन्ति. काय आणि बहुभवे जे तमवृद्धी मृत्यूराय. पशु का पक्षी वय झाड का करोय. कारण सदसद्य कारण गुणसंगोस्य सदसद्य आणि जन्मसु सत असत नाही का. योनीला प्राप्त करणारे कोण असले 3 प्रकारचे गुण आहे. सत्वगुणाच्या द्वारा आणखी असून जन्म झाला असेल तर ऊर्ध्वं गच्छति. रजोगुणात असेल तर मध्यम तिष्ठन्ति. आणि जगन्य गुणवृत्तीचा अधो गच्छन्ति. इथून आपल्याला या गुणावर ते काय सगळं अवलंबून. सदसद्योनी जन्मसु अरंग जो पेंदा निकळवळा नुसदा
जीर्णाती वृद्धापासून वृद्ध. तो पुरुष कसा आहे त्याचंही वर्णन आहे, त्याचं स्वरूप कसं आहे मुळामध्ये आणि सांगतात. पुरुषच प्रकृती सोयाचं म्हटलेलं आहे. अनंग म्हणजे कोणत्याही प्रकारे त्याला अवयव नाही. त्याला अलीकडे चाललेला आहे दिव्यांग लोकांच्या करता काहीतरी काय केले पाहिजे. दिव्यांग म्हणजे कोणाला हाताने काम करता येत नाही, कोणाला पायाने काय करता येत नाही. आंधळेच आहेत, दिव्य डोळेच नाही, कोणतं दिव्यांग हे सगळं. त्याला अनंग म्हणतात. पेद्या म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा मित्र नाही घ्यायचा. पेंद्या सुदामाची जोडी असं म्हटलेलं आहे. वडद्या वाकोड्या पेंद्या सुदामा हे भगवान श्रीकृष्णाचे सवंगडी होते. 9 लक्ष सवंगडी किती, आणि त्याच्यामध्ये परमात्मा आनंद उठायचा आहे. गाई तर किती होते काही प्रश्नच नाही. हे सगळं गोकुळचं वैभव आहे. कुठलं वैभव आहे? निकवडानं सुद्धा नाही का, निकवडानं सुद्धा म्हणजे धन नावाची संपत्ती काय नाही, माहिती नाही. एखादा भिकारी असतो ना, त्याच्याकडे काय असते, आहे का काही घर आहे का, दार आहे का, पैसा आहे का, बँकेमध्ये काही पैसे आहे, मग त्याला निकवडा असं म्हणतात. तो जर काही उसने पैसे मागायला लोक देत असतात का? म्हटलं तुला दिलं की एकदा संपले सगळे. म्हणजे कवडी सुद्धा ज्याच्याकडे नाही त्याला काय म्हणायचं, नुसतं म्हणजे एकाएकी. जीर्ण अतिवृद्धापासून जीर्ण म्हणलं केव्हापासून आहे हो, त्याचा काल आपल्याला सांगता येत नाही. पण त्याला जीर्ण अनादिकालापासून असलेलं असं जे तत्व, त्याचा काल परिच्छेद सांगता येत नाही. देश काल परिच्छेद काही स्वगत सजातीय विजातीय भेदरी देश काल परिच्छेद शून्य सदरूप चिद्रूप आनंद स्वरूप. जे ब्रह्माचं वर्णन आहे तेच कोणाचं वर्णन आहे? पुरुषाचं वर्णन आहे. मग त्याला काही म्हणता येत नाही. मला पुरुष म्हणत आडनाव पुरुष आहे का? आडनाव असेल ना एखाद्या माणसाचं काय कोणतं नाव असेल काय आहे का? एक माणूस आपला काहीतरी कीर्तन बिर्तन चालू होता चंद्रभागेमधून, एक बेटकोळी आली काय आली आणि ती उड्या मारत चालली. लोक म्हणाले साप साप साप. मग एक माणूस उड्या मारायला लागला. काय उड्या लागला? मी एका ग्रस्तानी म्हटलं त्याला, म्हणलं का म्हणजे साधी बेटकोळी निघाली तर उड्या मारता. म्हटलं काय म्हणावं तुम्हाला, तुमचं आडनाव काय? वाघ मारे. आणि बेटकोळी निघाली तर काय मारता? म्हटलं वाघ मारे आमचं खरं नाव नाही, आडनाव आहे. लोक आम्हाला काय म्हणतात? वाघ मारे म्हणतात. आडनाव त्याची करणी असावी लागते, काय असावी लागते, आणि मग त्याला ते नाव काय होते असं आहे. एक एक दृष्टांत आलेला आहे. म्हणून आडनाव पुरुष. एरवी स्त्रीना आता 3 लिंग असतात ना, नाही का? व्याकरणामध्ये सुद्धा आहे ना 3 लिंग. पुरुष पुढे लिंगावर अवलंबून आहे ना. कली शब्द आहे तो पुल्लिंगी आहे का? हरी शब्द कोण आहे? पुल्लिंग आहे. गीता शब्द कोण आहे? लिंग आहे. व्याकरणामध्ये आलेलं आहे. नपुसक सुद्धा काय आहे? मग इथे आलेलं दृष्टांत. म्हणून स्त्रीला नपुंसक किंबहुना एक निश्चय नाही. त्याचा आणखी कोणता निश्चय करावा असं करता येत नाही. कारण सगुणही दोष आहे, निर्गुणही. सगुण निर्गुणाच्या पलीकडे सुद्धा सगुण म्हणू की सगुण निर्गुण एक अनुमाने ना.
तो अचरण, अचक्षु, अश्रवण, अहस्त, अचरण, रूपना वर्णनामादी, याला निषेध गुणाने त्याचं वर्णन करू नये. त्या गुणामध्ये दोन प्रकाराचे आहे आपल्या याच्यामध्ये. एक तटस्थ लक्षण, एक स्वरूप लक्षण, एक निषिद्ध लक्षण, एक विधी लक्षण. याच्या योगाने आणखी ब्रह्मस्वरूपाचं काय करून देतात. तटस्थ लक्षण म्हणजे तो इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति तत्प्रज्ञानम तद्विधीचस्व. ज्याच्यापासून हे संपूर्ण जगत उत्पन्न होते, ज्याच्यातच लय पावते, ज्याच्यातच राहते, असं जे लक्षण त्याला तटस्थ लक्षण आहे. स्वरूप लक्षण म्हणजे सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, ते सद्रूप आहे. पुढे पुढे याला काय म्हणायचं, स्वरूप लक्षण. निषिद्ध लक्षण म्हणजे अशब्दम, अस्वरूपम, अगंधम, त्याला काय म्हणतात, त्याला व्यतिरेक असं म्हणतात. काय म्हणायचं, तिथे शब्द स्पर्श वगैरे काही नाही. आणि पुढचा हेतू म्हणजे विधेय लक्षण. विधेय लक्षण म्हणजे सर्वगत आहे, सर्वव्यापी आहे. याला काय म्हणायचं, विधेय गुण. असं ब्रह्माचं लक्षणाने आपल्याला काय होते, ज्ञान होते. इथे घेतलेलं आहे. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी काही नाही. अर्जुना काहीच द्यायचं नाही, तो प्रकृतीचा प्रद्वार पाहिजे. भोगणे ऐशी आई सुख दुःखाचे. वास्तविक तिथे काहीही नाही, तो प्रकृतीचा गुण आहे. नाही काय आता हे मंडळी झाली तशी मंडळीचा गुण आहे. भरता म्हणजे मालक, असं घ्यायचं. प्रकृतीचा प्रताप आहे. आणि भोगणे ऐशी आहे सुख दुःखाचे. वास्तविक गुन्हेगार कोण आहे, प्रकृती. आणि भोग कोणाला आहे. असे विचित्र प्रकार असतात ना. काही एखाद्या शिष्याने वाईट कर्म केलं, कोणी शिष्य तो गुन्हेगार आहेच आहे. पण ज्या गुरुजीपासून असे कोणतं कर्म करतो, अधम कर्म करतो, तो गुरुजी सुद्धा काय मानले जाते, संसर्गाचे. हे बा एखाद्या ठिकाणी काय जुगार चाललेला आहे, काय चाललेलं आहे, आणि तुम्ही असे बाजूला उभे आहे. तुम्ही काही जुगार काय करीत नाही, नसते आपल्या तटस्थ जुगार तुम्ही काय करून राहिले. हा जर जुगार खेळून याचा गुन्हा आहे. काय कोणाला वार्ता कळाली इथं काय चाललेलं आहे, आणि त्याने पोलिसाला काय केले, बातमी दिली. ते पोलीस आल्यानंतर जुगार खेळणाऱ्याला धरते पाहणार सुद्धा. अहो मी काही जुगार खेळत नव्हतो, मला वागवता की चालू गाडीत बसा घे. संघामुळे आणखी माणसाला ती अवस्था प्राप्त होते. भोगणे ऐसे आई सुख दुःखाची. जरी क्रिया केली नाही, पण संघ केला ना, काय केला तरी सुद्धा आपल्याला ते बघून काय करावं लागतं. संगती संघ दूषणम असं म्हणत असत. तरी अकर्ता, पुढे उदास, अभोक्ता, आणि पर्याय पतिव्रता भोगणे. तो कसा आहे, भोगणे आहे ना. अकर्ता पुरुष कसा आहे, कोणतीही क्रिया त्याच्या ठिकाणी नाही, कोणताही भोग नाही. म्हणा कसा आहे, सर्वाविषयी उदास आहे बघा. आणि पर्याय पतिव्रता भोगविणे. तेव्हा ही पतिव्रता मावली, त्याचा सगळा संसार कोण करते, ही बाई करते. नसलेले धर्म याला भोगावे लागतात. ज्ञानेश्वर महाराजांचा वेदांत बघा कसा सुंदर आहे. काय कोणत्याही प्रकारे बोर होऊ दे नाही. एक असा आहे ना, कुशल वक्ता असतो, ते मी ते दाखवलेलं आहे त्याच्यावर. जे ते अळूमाळ रूपा गुणाचा चाळ डाळ, आणि ते भलतेच आहे खेळ. जे ते अळूमाळ रूपगुणाचा
अळूमाळ म्हणजे थोडे गुण आहे बघा. रूपगुणाचा टाळढाळ आणि भलताईचा खेळ लेखा आणि थोडे गुण असते तरी सुद्धा सगळ्या जगाला काय करते मग पालतं पाडते. आता हे सिनेमाचे ॲक्टरचे त्याच्यामध्ये जे थोडे गुण असतात पण सगळ्या जगाला काय करतात पालतं पाडतात ना. काय नसतं अभिनय असो काय असो आणि त्या अभिनयामुळे सगळे तरुण वर्ग कोणी खेळतात. थोडासाच गुण असतो किती असतो तरी त्या जगाला काय करतात ते खरं गुणही नसतं बघा. वाईट वाटे मग काय केलेलं असते सगळं तोंडाला काय लावलं असते पावडर लावलेलं असते आणि त्याचं नाचण्या बिचण्याचं गायनाचं थोडं काय असते अंग असते. एका ठिकाणी आम्ही आपलं हे सांगायचे पोथी बिथी तिथं रामलीला आली होती रामायण होतं तिथे. म्हणजे नेहमी येणारे माणसं आम्ही त्यांना विचारलं म्हटलं का होती गोविंदराव ऐकायला आले नाही. ते म्हणले रामायणाला गेले. म्हटलं आनंदाची गोष्ट आहे. हे आपले ऐकण्याच्या ऐवजी थोड्या वेळाने आले बा. मी सहज विचारलं म्हटलं रामायण सुटलं का. नाही म्हणले रामायण चालूच आहे. हो तुम्ही रामायणाकरता गेले मध्यंतरी टाकून कसे आले. मग काही लोकांनी सांगितलं म्हणलं महाराज तुम्हाला कळणार नाही. म्हटलं काय कळणार नाही. अहो म्हटलं ते रामायणाला जात नाही रामायणाच्या पुढे नाच होत असतो आणि तो नाच पाहायला जात असतो. नाच संपला रामायणाला विचारतो ते कीर्तनात अलीकडे सगळा तरुण काय केलेला आहे असं आम्हाला माहिती नाही. असा सिनेमा नाही की ज्या सिनेमामध्ये बायाचा काय नाही नाच नाही. त्यांना विचारलं की नाचण्याचा आणि तुमच्या सिनेमाचा संबंध काय 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 कथेमध्ये आहे का काय. ते म्हणजे बा नाच नसेल तर सिनेमा पडल्याशिवाय फुकट कोणी ऐकत नाही. अलीकडची परिस्थिती आहे कुठली आहे का. मग ह्या सगळ्या तरुणांना पुन्हा आदर्श दाखवण्याकरता बरं आपला वारकरी शिक्षण संस्था आहे म्हणून बरं इथला विद्यार्थी काही पुण्याला सिनेमा पाहण्याकरता जात नाही. सहज आलेला दृष्टांत म्हणून थोडा गुण असल्यामुळे रूपगुणाचा चाळढाळ त्या गुणाच्या योगामुळे क्रियेमुळे आणि भलताचाही खेळ काय आणि मग लेखा हे तर आळंदीला सुद्धा काय आहे ना सांगण्यासारखं आहे ना. मग ते यात्रेमध्ये पूर्वी तमाशे नव्हते आता अलीकडे काय व्हायला लागलं सगळं विस्कळीत व्हायला लागलं आहे. मग त्याच्यामध्ये जोडपे येत असतात. मग सहज आपल्याला वाटत असते जोडपे तरुण जोडपे येऊन राहिलेले आहे नाही का. कोणातरी बुवाचं कीर्तन ऐकायचं असेल कोणाचं भजन ऐकायचं असेल कोणाचं म्हणले महाराज तसं नाही तर मग कशा करत असतात. तर म्हणले बा एरवी काही गावामध्ये तमाशा येत नाही आणि अनायसे काय आलेलं आता वारीच्या निमित्ताने काय आलेलं आहे. असल्या प्रकारची संधी सोडून द्यायची का. एकटे येत नाही कोणाला घेऊन येतात झडप येत हे प्रकार व्हायला लागले. आपल्याला असं वाटतं आनंदाची गोष्ट आहे कीर्तनाला झालं कीर्तनाला नाही कशा चालले तमाशा. हा मग काय सप्ताह काय तमाशा करता आहे का. ते काही काही क्रिया होते. शंकर स्वामीने फार ते क्रांती केली बा. काही लोक काय करायचे सप्ताह करायचे आणि सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी काला झाला म्हणजे काय करायचे देवाचं चित्र काढायचं आणखी नमस्कार केल्यानंतर पुसून काढायचं. ते शंकर स्वामी महाराजांनी ते प्रकार काय केले. सप्ताह झाला तरी तमाशा करायचा नाही. दृष्टांत जे आलेला आहे माणसा
भलताचाही खेळ काय आणि लेखा आणि येतो प्रकृतीचो गुणमयी नाव आणि किंबहुना सावयव. म्हणीला प्रकृती ही कशी आहे? दैवेशा गुणमयी मम माया मामे वेद प्रपद्यंते. म्हणून तिला गुणमयी असं म्हणत असतात. किंबहुना फार काय सांगावं, सावेव गुण तेची ते. प्रकृती म्हणजेच गुण आणि गुण म्हणजेच गुणाहून प्रकृती वेगळी नाही, प्रकृतीहून आणखी पुन्हा क्रमाक्रमाने त्याचं वर्णन केलेलं आहे. त्याचा विचार कधी करू.